30 जूनपूर्वी हे काम न केल्यास तुमचं राशन योजनेतून वगळलं जाऊ शकतं. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, एक अत्यंत गरजेचा कागद जो म्हणजे प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या रोजच्या गरजांशी जोडलेला आहे. आता भारत सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे आणि जी दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोफत किंवा सवलतीचं राशन मिळणं बंद होऊ शकतं. तर बघा, भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे आणि जी तुम्ही दुर्लक्ष केली तर तुम्हाला रेशन धान्य मिळू शकणं बंद होऊ शकतं. तर बघा पुढची बातमी, जर तुम्ही अजूनही तुमचं रेशन कार्ड ही KYC प्रक्रियेने अपडेट केलेलं नसेल तर ही बाब गंभीर आहे. कारण सरकारने यासाठी अंतिम मुदत ठरवली आहे 30 जून 2025. तर अनेक नागरिकांचं रेशन कार्डवर KYC ही नाही आहे. त्यामुळे आता KYC हे करून घेणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्याची तारीख 30 जून 2025 ही देण्यात आलेली आहे. आता ही प्रक्रिया वेळेत न केल्यास तुमचं नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं आणि एकदा नाव गेलं तर परत लाभ मिळवणं कठीण होऊ शकतं. अनेक वेळा सांगून देखील काही नागरिकांनी KYC केलेलं नाही. त्यामुळे हा निर्णय सक्तीचा करण्यात आलेला आहे. केंद्र सरकार राशन वितरणात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्यासाठी KYC अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तथापि देखील काही नागरिकांनी आतापर्यंत KYC केलेलं नाही. त्यांनी लवकरात लवकर KYC करण्यात यावी. या प्रक्रियेमुळे प्रत्येक लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डशी लिंक केली जाते, जेणेकरून फसवणूक टाळता येईल आणि फक्त खरे गरजू लोकांनाच लाभ मिळू शकेल. तर बघा, KYC केल्यामुळे फक्त खऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो व जेणेकरून फसवणूक ही टाळता देखील जाते. तर बघा, पूर्वी KYC साठी शेवटची तारीख होती 31 मार्च 2025, पण मात्र अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने आता सरकारने 30 जूनपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे अजून थोडा वेळ आहे, पण तो वाया घालवू नका. लवकरात लवकर KYC करून घ्या. जर तुम्ही KYC पूर्ण करूनही तुमचं नाव योजनेमधून वगळलं गेलं असेल तर घाबरू नका. तुम्ही लगेच तुमच्या स्थानिक रेशन दुकानात किंवा अन्न नागरी पुरवठा कार्यालयात जाऊन संपर्क साधा. तिथे तुम्हाला योग्य माहिती मिळेल. सोबत तुमचं जाताना आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि आवश्यक कागदपत्रे देखील घेऊन जा. तिथे तुम्हाला अर्ज पुन्हा दाखल करता केला जाईल. तर ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नाही, तर तुमच्या घरच्या रोजच्या अन्नदानांशी संबंधित आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता आजच KYC पूर्ण करा आणि राशनसाठी अपात्र होण्यापासून स्वतःचा बचाव करा. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.